नमस्कार सर्वांना. आज आपण अ, पौर्णिमा ध्यानासाठी एकत्र येणार आहोत आणि आपण दर पौर्णिमेला हे ध्यान पण करत असतो. आज एक विशेष म्हणजे हा महिना एक विशेष उत्सव किंवा सण साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकच्या साईडला, आंध्र प्रदेशमध्ये प्लस तामिळनाडूमध्ये. तर याचं काय काय वैशिष्ट्य आहे? तर कार्तिक दीपम असं हे आहे. म्हणजे जसं आपण दिवाळी साजरी करतो तसे सगळीकडे दिवे लावले जातात. हे काय काय विशेष काय आहे याच्यामध्ये किंवा काय नाही? आजपर्यंत मलाही माहिती नव्हतं, की फक्त एवढंच माहित होतं पंचभूत काय असतात. म्हणजे आपण जे म्हणतो की पृथ्वी, त्याच्यानंतर आपण म्हणतो की जल, त्याच्यानंतर अग्नी, त्याच्यानंतर वायू आणि आकाश, असे पंचमहाभूतांचं कॉम्बिनेशन आहे. आपण शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं वगैरे, हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. परंतु या पंचमहाभूतांना दाखवणारे 5 महादेवाची मंदिरं ही साऊथमध्ये आहेत. साऊथमध्ये कुठे आहेत? तर 4 ही तामिळनाडूमध्ये आहेत आणि 1 जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर ही जी वेगवेगळी मंदिरं आहेत, तर ही कुठले कुठले तत्व सांगतात आणि काय आहे? तर याच्यामधलं आपण जसं म्हटलं की पृथ्वी तत्व जे आहे ते आहे कांचीपुरममध्ये, तामिळनाडूमध्ये येतं, की त्या ठिकाणी जे महादेवाचं पृथ्वी रूप, पंचमहाभूतांपैकी पृथ्वीचं रिप्रेझेंटेशन केलं जातं किंवा दाखवलं जातं, असं आहे. दुसरं आपण जे जल म्हणतो, तर जल जे आहे ते तिरुवनाई कावल, हे पण त्रिचीच्या जवळ आहे तामिळनाडूमध्येच. हे जल म्हणजेच आपलं पाणी, वॉटर, याचं रिप्रेझेंटेशन करतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण अग्नी म्हणतो, तर अग्नी जे आहे ते तिरुवनम मलई, हे पण तामिळनाडूमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा वरती आलो की हवा, ज्याला आपण एअर म्हणतो, तर एअर जे आहे ते कुठं आहे? श्रीकालहस्ती, हे मात्र आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि जे स्पेस, चिदंबरम, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त आकाश तत्व जे आपण म्हणू शकतो, तर आकाश तत्व जे आहे ते तामिळनाडूच्या चिदंबरम या ठिकाणी आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे? आज मी हे का सांगतोय? तर ही 5 शिव किंवा महादेवाची जी मंदिरं आहेत, पंचमहाभूताचे जे स्थलम म्हटलं जातं ती आहेत, तर ती ही तामिळनाडूमध्ये आहेत. आणि त्यापैकी आज या महिन्याचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे तिरुवन्नमलईचं. का? तर तिथं या महिन्यामध्ये एक फेस्टिवल साजरा केला जातो आणि तिथे असं आहे की एक मोठी टेकडी आहे, एक हिल आहे, आणि त्या हिलचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यासोबत एक पुराणातली कथा पण आहे. तर ती कथा काय आहे? तर एकदा असंच श्रेष्ठ कोण, ब्रह्मा, विष्णू की महेश, यांच्यामध्ये ही कथा बऱ्याच जणांना माहितीही असेल. तर या कथेनुसार मग असं झालं की श्रेष्ठ कोण, तर यामध्ये महादेवाने त्यांचं कसं श्रेष्ठता ठरवायची, तर याच्यामध्ये असं झालं की महादेवाने अग्नी कॉलम, म्हणजे अग्नीचा एक मोठा पोल सारखं तयार झालं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही वरच्या दिशेला याचं टोक शोधा, हे कुठपर्यंत चाललंय अग्नी, आणि खालच्या दिशेला विष्णूंना सांगितलं की तुम्ही शोधा आणि जो शोधून आणेल तो श्रेष्ठ. अशी कथा आहे. कारण मध्येच ब्रह्मादेवाला अहंकार झाला होता, मग त्याच्यासाठी हे सगळं झालं, ही त्याच्या पाठीमागची कथा. तर ह्या अग्नी कॉलमला किंवा ह्या अग्नीचा जो स्तंभ तयार झाला होता, याला शोधण्यासाठी ब्रह्मदेव वरती गेले आणि विष्णू खाली पाहत गेले. पण खूप शोधल्यानंतरही असं झालं की या ठिकाणी कुठेही त्यांना शोध लागला नाही की याचं कुठं आहे. आणि मग आल्यानंतर पुढे थोडी पुराणातली कथा आहे अशी की ब्रह्मदेवाने सांगितलं हो मला मिळालं, वरचं जे टोक आहे ते, पण ते ऍक्च्युली मिळालं नव्हतं. मग त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि ब्रह्मदेवाला काही गोष्टी अशा निगेटिव्हली मिळाल्या, म्हणजे त्यांचं मंदिर कुठं नसणार किंवा त्यांची पूजा घरोघरी असणार की नाही, या संदर्भात एक वेगळी कथा आहे. परंतु असं झालं की या दोघांनाही त्याचा सेंट्रल जो कॉलम होता, की जी अग्नीची गोष्ट होती, ती कुणालाही सापडली नाही की याचं एंड कुठं आहे, याचा शेवट कुठे आहे. मग हे न सापडल्यामुळं मग असं झालं की मग श्रेष्ठ कोण, तर हे कॉलम म्हणजे कोण होतं? तर हे कॉलम दुसरं कोणी नसून महादेव म्हणजे शिवा होते. म्हणजे महादेवाने अग्नीचं रूप घेऊन या दोघांनाही या पद्धतीने, म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू या दोन्ही देवांनी याचं परीक्षा घेण्यात आली आणि मग शेवटी असं झालं की सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तर महादेव आहेत. ही कथा आहे, पुराणात आहे, सगळीकडेच वैशिष्ट्य आहे. मी ही कथा का सांगतोय आज? तर हे जो कॉलम होता, हे जे अग्नीचं हे होतं, हे ज्या ठिकाणी झालं किंवा ज्या ठिकाणी हा अग्नी नंतर स्थिर झाला आणि त्या अग्नीचं रूपांतर एका टेकडीमध्ये झालं, तेच जे स्थान आहे ते स्थान आहे तिरुवनमलई. याच ठिकाणी हा जो कॉलम आहे किंवा हा जो हिल आहे ही स्थिर झाली आणि त्या ठिकाणी अग्नीचं रूपांतर, आणि अग्नी त्या ठिकाणी शिवाच्या रूपाने पूजला जातो.
ठीक आहे. आता हे इथपर्यंत झालं. मग आता ह्या महिन्यातच का? तर ह्या महिन्यामध्ये जसं मी सांगितलं, की या ठिकाणी आता असं झालं, की कार्तिक दीपम म्हणून हा फेस्टिव्हल, एक उत्सव साजरा केला जातो. तर सगळीकडे दिवे लावले जातात आणि मग या टेकडीवर एक दिवा लावला जातो. आणि तो दिवा इतका हे असतो प्रभावी, की तो 2 ते 3 दिवस चालतो आणि 30 फुटापर्यंत ह्या हिलच्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांना तो दिवा दिसतो. की याचा अर्थ हे पुन्हा वरपर्यंत पोहोचत आहे आपल्या याच्यापर्यंत, असा त्याचा अर्थ होतो. तर हे जे आहे की अग्नितत्व किंवा अग्नितत्वाचं काय कथा आहे आणि हे तिरुवनमलईलाच का आहे, तर ही त्याच्या मागची जे म्हणतो आपण कथा किंवा इतिहास आहे, की हो असं असं इथं झालं होतं अग्नितत्व, मग ही काय काय झाली आणि आजचं इथे कसा फेस्टिवल. तर आपण पाहिलं असेल की काही आपले आजकाल आपल्याला बऱ्याच गोष्टी ऑनलाईन बघायला मिळतात, तर त्याच्यामध्ये शुक्रवारपासून म्हणजे 13 तारखेपासून वगैरे हे सगळीकडे असं साजरं केलं जात आहे की हे नेमके साऊथमध्ये कुठलं फेस्टिवल आहे किंवा काय करतात. तर या पौर्णिमेलाच म्हणजे 15 तारखेला आपण आजच आपण असं करणार आहोत की या अग्नितत्वाचं आपण आज ध्यान करणार आहोत. हे एक विशेष ध्यान असणार आहे. म्हणजे आज सगळीकडं हे उत्सव साजरा केला जात आहे, एक वेगळी ऊर्जा आहे आणि खूप लोक हे तिरुवन्नमलईला पौर्णिमा आणि अमावस्येला जातात, विशेष करून ध्यान करण्यासाठी. लाखोच्या लोकांनी तिथे येऊन संख्येने प्रदक्षिणा घालतात त्या पर्वताला आणि खूप लोकांना काही अनुभूती आहेत तिथल्या. म्हणजे तुम्ही जर कधी युट्यूबवर किंवा इकडे माहिती पाहिली तर तिरुवन्नमलईचं काय वैशिष्ट्य आहे, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील. तर अशा पद्धतीनं आजचं एक विशेष ध्यान आपण घेणार आहोत आणि सर्वांनी वेळेवर 9ला आपण हे ध्यान सुरू करूयात. आणि जे काय आपल्या परिचयातले असतील किंवा हे असतील त्यांच्यासाठी आपण उपस्थित राहायचंय. त्या ध्यानासाठी काही करण्या अगोदर आपण स्वतःला स्थिर करण्यासाठी, म्हणजे आपली जी नाडी आहे, म्हणजे डावी नाडी उजवी नाडी, यांना आपण बॅलन्स करण्यासाठी काही क्रिया करतो, म्हणजे आसनांची किंवा यांची पूर्वतयारी. तर ही पूर्वतयारी करण्याच्या काही गोष्टी मी आत्ताच सांगून ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही हे बघून ऑलरेडी आपण त्यावेळेस आपला वेळ त्यावेळेस वाया जाणार नाही. म्हणजे आपण जास्तीत जास्त वेळ हा ध्यानात करू शकतो. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपल्या गुरूंना नमन करतो, तर त्यावेळेस जी मुद्रा आपण पकडतो ती या पद्धतीची मुद्रा असते. सगळे हात जोडलेले असतात, फक्त हे 2 बोटं बाजूला घेतो आपण हात डोक्याच्या वरती घेतो आणि म्हणतो की ओम गुम गुरुभ्यो नमः. हे आपला पहिला मंत्र असतो. नंतर आपण हाताची अशी मूठ केल्यासारखं मूठ करून आपल्या दोन्ही चाळ्यांचे इथे असं हे करायचं आणि ओम गंग गणपतये विघ्नेश्वराय नमः हे आपण दुसरा मंत्र म्हणतो. नंतर हाताची चिन्ह मुद्रा हात इथं ठेवतो आपण आणि नंतर म्हणतो ओम शिवाय नमः. हा आपला तिसरा मंत्र. हे तिन्ही मंत्र झाल्यानंतर आपण पुन्हा करतो की हेड रोटेशन, आयबॉल रोटेशन आणि नाडी शोधना. म्हणजेच डोक्याची हालचाल, डोळ्यांची हालचाल आणि आपली जी नाडी आहे, म्हणजे डावी नाडी ही चंद्रनाडी, उजवी नाडी ही सूर्यनाडी, आणि या दोघांचंही बॅलन्सिंग, हे दोन्ही एकत्र करणे का, याच्यानंतर मग आपण तयार होतो आपल्या आसनांसाठी. तर अशा पद्धतीनं आपण हे प्रिपरेटरी आसनं करणार आहोत. मग हेड रोटेशन मध्ये आपण काय करतो? हेड रोटेशन मध्ये आपण सुरुवातीला मान पुढे मान पाठीमागे असं आपण जर काउंट केलं तर 10 पर्यंत आपण आरामात करायचं. 4 5 6 7 8 असं आपण 10चा अंक घेणार. नंतर पुन्हा डावीकडे, नंतर उजवीकडे, नंतर डावीकडे, नंतर उजवीकडे, सेम 10 अंकापर्यंत आपण करणार. नंतर मग आपण उजवीकडे डावीकडे पुढे पाठीमागे झालं की मग गोलाकार करणार घड्याळाच्या दिशेने, म्हणजे काटा जसा फिरतो त्या पद्धतीनं आपण करणार. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं दोन्ही डायरेक्शनने करायचं. म्हणजे एकदा आपण या साईडने करणार घड्याळाच्या दिशेने आणि एकदा आपण करणार घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे. मग हे झाले आपले हेड रोटेशन. मग हे हेड रोटेशन झालं की आपण करणार नाडी शोध, आयबॉल रोटेशन. मग आणि नंतर नाडी शोधन. आयबॉल रोटेशन मध्ये काय आहे, आपली नजर समोर ठेवायची, मान स्थिर आहे, डोळे दृष्टी समोर, वरती बघायचे. आता ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी आपण अंगठ्याचा आधार घेतो की अंगठा वरच्या दिशेला घ्यायचा, अंगठा खालती, अंगठा वरच्या दिशेला, अंगठा खाली, अंगठा वरच्या दिशेला, अंगठा खाली, पुन्हा मग उजवीकडे आणि पुन्हा डावीकडे. अशा पद्धतीनं आपण वर खाली उजवीकडे डावीकडे पुन्हा तिरपं करणार. वरच्या दिशेला जायचं, खाली, वरच्या दिशेला, खाली. हे 6 वेळेस आपण करू किंवा 10 वेळेस. सेम डाव्या बाजूने वरती, डाव्या बाजूने खाली. म्हणजे काय तर डोळ्यांची पूर्ण हालचाल होते. जर अंगठ्याची गरज नाहीये तर काय करणार आपण, वर खाली, वर खाली,
वर खाली, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. पुन्हा मग आपण तिरपं करणार. ऑब्लिक, वरच्या बाजूला उजव्या साईडला, पुन्हा खाली, वरच्या बाजूला, पुन्हा खाली, वरच्या बाजूला डावीकडे, पुन्हा डाव्या साईडला वरच्या दिशेला, वर, इकडे खाली, वरती, खाली, वरती, खाली. आणि मग नंतर गोलाकार. पुन्हा मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडनं डावीकडे. असं आपण केल्यानंतर आपले हे आयबॉल मुवमेंट, म्हणजे मान स्थिर केली आपण, डोळे स्थिर झाले. नंतर आपण नाडी शोधना करणार आहोत. तर त्याच्यासाठी मुद्रा कशी करायची? पहिले 2 बोट आपण फोल्ड केलेले आहेत, नंतर करंगळी आणि अनामिका आणि अंगठा बाजूला. या पद्धतीने आपण डावीकडनं श्वास घेणार, डावी नाकपुडी बंद केली, उजव्या नाकपुडीने श्वास सोडला, उजवीकडनं श्वास घेतलाय मी आणि डावीकडनं सोडलाय. तर यामध्ये हे जे आहे, डावीकडनं घ्यायचं, उजवीकडनं सोडायचा, उजवीकडनं घ्यायचा, डावीकडनं सोडायचं. याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय कुठल्या महत्वाच्या आहेत? एक, डावीकडनं जेव्हा आपण श्वास घेतो, हा नेहमी डाव्या बाजूनेच घ्यायचा आहे. सुरुवात ही डाव्या बाजूनेच करायची आणि शेवट पण डाव्या बाजूने करायचा. एक पहिला. दुसरं, यामध्ये श्वास घेताना मनामध्ये आपण 4 पर्यंत अंक मोजायचे. 1 2 3 4. उजव्या बाजूने सोडणार आहोत. सोडताना 8 पर्यंत अंक म्हणायचा मनामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीकडनं घ्यायचंय, 4 म्हणायचं. आता 1 2 3 4 आणि श्वास सोडत डावीकडने श्वास सोडायचा. 1 2 3 4. असं 4. हे झालं 1 आवर्तन. असे आपण 6 ते 7 आवर्तन करणार. हे केल्यानंतर म्हणजे कुठलीही साधना, ध्यान साधना करण्यासाठी ज्या गुरुजींकडनं आपण हे शिकलेलो आहोत, आसनांची किंवा ध्यानाची किंवा साधनेची पूर्वतयारी म्हणून डिझाईन केलेला हा प्रोग्राम आहे, किंवा हे एक प्रकारच्या स्टेप्स आहेत, किंवा या प्रकारचं सुरुवातीची तयारीची साधना आहे. तर गुरुजींनी हे सांगितलेले म्हणून मी ऍडिशनली आत्ताच हे सांगतो. कारण का, आपल्याला त्यावेळेस करताना आपण जे काही ध्यानाला लोक जमा होणार किंवा एकत्र येऊ आपण ध्यानाच्या वेळेस, त्यावेळेस हे ऑलरेडी आपल्याला माहित असेल. तर मग हे नाडी शोधना झालं की मग त्या दिवशीचं जे वैयक्तिक ध्यान असेल ते ध्यान मी त्यावेळेला सांगेल. तर अशा पद्धतीनं आपण जास्तीत जास्त प्रमाणात याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि ध्यान साधनेचं महत्वासाठीचा मी पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकेल की ध्यानाने काय फायदे होऊ शकतात आणि काय करता येईल.